नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत ना, त्याचा विषय स्पिरिट्सने असा दिलेला आहे, 3 मेजर विशेस कमिंग ट्रू. सो या विषयावरती आपण रीडिंग करायचं आहे. कुठल्या 3 विशेस तुमच्या येत्या काळामध्ये सत्य होताना तुम्ही पाहणार आहात ते आपण बघायचे. त्यासाठी मी इथे 3 पाईल्स अरेंज केलेले आहेत. मी तुम्हाला त्याची ओळख करून देते. पाईल नंबर 1 आहे ते स्कारलेट. हे चित्र आहे स्कारलेट. आणि त्याचा जो मेसेज आहे ना, तो आहे अट्रॅक्ट सक्सेस. अट्रॅक्ट सक्सेस असा मेसेज आहे. आणि त्याचा क्रिस्टल जो आहे ना, तो रेड जास्पर हा क्रिस्टल आहे. रेड जास्पर. पाईल नंबर 2 साठी एमराल्ड हे चित्र आहे. आणि त्याचा मेसेज आहे काम युअर माइंड, बॉडी अँड साऊल. काम युअर माइंड, बॉडी अँड साऊल हा त्याचा मेसेज आहे. एमराल्ड हे चित्र आहे. आणि त्याचा जो क्रिस्टल आहे ना, तो ग्रीन ॲव्हेंचुरिन हा क्रिस्टल आहे. रॉ क्रिस्टल आहे ते सगळे ग्रीन ॲव्हेंचुरिन. फाईल नंबर 3 साठी सिल्वर हे चित्र आहे. त्याचा मेसेज आहे बी पर्सिस्टंट. बी पर्सिस्टंट असा मेसेज आहे. आणि त्याचा क्रिस्टल आहे पायराईट. सो या 3 पाईल्स आहेत. यापैकी इंट्युटिव्हली सिलेक्ट करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टॅम्प आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे हे जनरल रीडिंग आहे. सो काहींना रिझोनेट होईल, काहींना रिझोनेट होणार नाही. डिपेंड्स. जे काही तुम्हाला रिझोनेट होईल, जे मॅच होईल ते तुम्ही ॲक्सेप्ट करा. बाकी तुम्ही सोडून द्या. एक एन्जॉय करा रीडिंग, असं माझं म्हणणं आहे. सो आता आपण पाहूया की आपल्याला कोणत्या तुमच्या विशेस 3 विशेस तुम्हाला खऱ्या होताना पाहायचे आहेत. दुसरं म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त पाईल तुम्ही सिलेक्ट करू शकता, पण तुमचं जे सिलेक्शन असेल ना, ते इंट्युटिव्हली असू दे. म्हणजे प्रथम एक इंट्युटिव्हली इन द सेन्स की एका झटक्यात बघता क्षणी एखादी पाईल तुमच्या नजरेत भरली, किंवा एखादी काही वेळा आपली नजर खेळून राहते आणि इतर गोष्टी आपल्याला फारशा तितक्या अट्रॅक्ट करत नाहीत. अशा वेळी समजायचं की तुमची इंट्युइशन वर्क करते. सो जे काही सिलेक्शन असेल ते इंट्युटिव्हली करण्याचा प्रयत्न करा. ओके. सो आता रीडिंगला स्टार्ट करूया आपण क्विकली. पाईल नंबर 1, वेलकम टू रीडिंग. तुमचं स्कारलेटचं चित्र आहे, कलर आहे, आणि तो अट्रॅक्ट सक्सेस हा तुमचा मेसेज आहे. सो आपण पहिल्यांदा बघूया की तुम्हाला कार्ड्स कोणती येते. प्रत्येक विशसाठी 3 विशेस कुठल्या तुम्हाला तुमच्या खऱ्या होणार आहेत ते बघायचं आपल्याला. तर त्यासाठी मी 3 लाईन्स अशा क्रिएट करते प्रत्येक विशसाठी. सो आपण फर्स्ट विश पाहूया. सो मर्क्युरी इन एक मिनिट. मर्क्युरी इन स्कॉर्पियो आहे. एक्स्ट्रीमिझम एक आहे एनर्जी, बघता येईल. सिंगल कार्डच. द स्पार्क हे एक पिक्चर आहे आणि दुसरं आहे द गार्डियन. ओके.
द डिस्ट्रॉयर. डिस्ट्रॉयर हे चित्र आहे. सो टॅरो कार्ड्स पाहूया तुमची पहिली विश काय आहे ते. बॉटम ऑफ द डेक एस ऑफ स्वोर्ड्स हे कार्ड आहे. एस ऑफ स्वोर्ड्स बॉटम ऑफ द डेक. एस ऑफ वॉन्ड्स. द क्वीन ऑफ स्वोर्ड्स विथ मेसेज पेंटर. Knight of Swords, the Game Master. Knight of Swords. The Knight of Disc, the Knight of Pentacles card आहे. The Groomsman Chef. The Strife, the Fire of Wand, Strife. एक डिस्ट्रॉयर्सचं जे कार्ड आहे ना ते असं दाखवते की काहीतरी कुठली तरी गोष्ट आहे की एखादी सिच्युएशन आहे मे बी तुमच्या लाईफमधली, त्याचा एक एंड रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे असं काहीसं दिसते. एक स्पार्क येईल किंवा एक म्हणतात ना त्याच्यामध्ये एक असे काही मे बी एक नवीन इन्स्पिरेशन्स तुम्हाला मिळेल की ते एक फायनल डिसिजनपर्यंत जाईल. त्या 2 एसेस आहेत आणि सुरुवात स्प्रेडची एसने झाली, एंड एसने झालेलं आहे. सो ही एक जी सिच्युएशन आहे ना त्याला तुम्हाला एक इमिजिएट आउटकम मिळणार. 2 एसेस दाखवत आहे की इमिजिएट आउटकम तुम्हाला या सिच्युएशनचं मिळणार आहे येत्या काळामध्ये असं काहीचं. दुसरं म्हणजे वृश्चिक राशीमध्ये बुधाची एनर्जी आहे इथे. वृश्चिक राशी अष्टमामध्ये असते, ते एक समथिंग सिक्रेटिव्ह एनर्जी आहे इथे. सो असं असू शकतं की काही वेळा आता ह्या चित्रामध्ये काय दिसतं आहे की ते 2 कपल, हे जे कपल आहे ना हे एका ॲग्रीमेंटवर एक कुठला तरी एक लेटर आहे की ज्याच्यावरून त्यांच्यामध्ये जुंपलेली आहे असंही दाखवते. सो यावरून असं दिसतं आहे की मे बी कदाचित एखाद्या ॲग्रीमेंटवर काही बाबतीमध्ये ॲग्रीमेंटशी रिलेटेड मे बी काहीतरी इथे ही मर्क्युरीची एनर्जी आहे. मे बी कदाचित तुम्हाला याची कल्पनाही नसेल असंही असू शकतं कारण ही वृश्चिकेतला बुध आहे. सो समथिंग हिडन आहे, एक मिस्ट्री आहे इथे, एक सिक्रेटिव्ह एनर्जी दिसते. सो मे बी काही गोष्टी आहेत की ज्या अजून तुमच्यापर्यंत आलेल्या नाही आहेत. मे बी काही सिक्रेटिव्ह असू शकतात. दुसरं म्हणजे नाईट ऑफ स्पोर्ट्स आणि नाईट ऑफ डिस्क अगदी सबसिक्वेंट आहेत कार्ड्सची. 2 नाईट्स आहेत. सो काही बाबतीत एखादं एक इन्सिडेंटल कॉन्फ्लिक्ट येत्या काळामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मे बी कशातरी मे बी कदाचित कुठल्या तरी ॲग्रीमेंटवरून
आयदर हे काहीतरी कॉन्फ्लिक्ट आहे त्या पर्टिक्युलर ॲग्रीमेंटशी रिलेटेड, किंवा मग ह्या दोन व्यक्ती आहेत ज्या एक तुमचं अटेन्शन खेचून घेण्याचा प्रयत्न करतात किंवा काय, की मे बी एक त्यामुळे त्यांच्यामध्ये एक इन्सिडेंटल एक स्ट्राईफ आहे त्यांच्यामध्ये, कशात तरी बाबतीत त्या दोघांमध्ये जुंपलेली आहे. मे बी त्याचा एक बेस एक मे बी तुमच्याशी रिलेटेड असावं ते, पण त्या दृष्टीने काहीतरी क्लॅरिटी तुम्हाला येत्या काळामध्ये मिळणार आहे आणि एक आउटकम मिळणार आहे. मे बी त्या सगळ्या गोष्टीचं ना एक आउटकम तुम्हाला पाहायला मिळेल असं काहीसं इथे दिसतंय मला. द डिस्ट्रॉयरचं कार्ड सांगतं आहे की ती जी काही एक जो काही इन्सिडेंट आहे, जे काही मॅटर आहे ते एंड रिझल्टपर्यंत पोचणार आहे. त्याचे तुम्हाला एंड रिझल्ट बघायला मिळणार आहेत. सो हे सुद्धा एक एंड रिझल्टचं म्हणजे तुम्हाला एक कळणार की आता ह्या दोन व्यक्ती आहेत, मग ह्या दोघांमध्ये जर जुंपली असेल तर मग त्यातला विजय कोणाचा होईल, किंवा मग हे जर काही कॉन्फ्लिक्ट्स असेल मे बी कुठल्या ॲग्रीमेंट्सवर, तर मग त्याबद्दल तुम्हाला क्लॅरिटी येईल. क्वीन ऑफ स्वोर्ड सांगते तुम्हाला एक प्रॉपर दिशा होईल त्या बाबतीत काहीतरी. कारण क्वीन ऑफ स्वोर्ड ही अनबायस्ड जजमेंट आहे. ही कोणाच्या एका बाजूच नाही. जे सत्य आहे त्या सत्याला धरून न्यायनिवाडा करणारी क्वीन आहे ती. सो मे बी तुमच्या कुठल्या तरी एखाद्या मॅटर्स किंवा सिच्युएशनशी रिलेटेड जे काही कॉन्फ्लिक्ट आहे ते स्ट्राईफची एनर्जी आहे. सो जे काही कॉन्फ्लिक्ट आहे, दुसरं म्हणजे हे फाय ऑफ वॉन्ड आहे हे. सो इथे एक कॉम्पिटिशन आहे, स्ट्राईफ आहे, कॉम्पिटिशन आहे. सो मे बी दोन व्यक्तीमध्ये असू शकते किंवा मे बी दोन एक ॲस्पेक्ट आहेत की ज्याच्यावरती ते एक ॲग्रीमेंटशी रिलेटेड असू शकतं, की एक त्यामध्ये क्लॅरिटी तुम्हाला येत्या काळामध्ये मिळेल. जे आता तुमची सिच्युएशन काय आहे, पण हे असं काहीसं दिसतं आहे इथे. मे बी हा जर दोन व्यक्ती असतील तर मे बी दोघांचा अप्रोच एक दोन वेगळा आहे. एक नाईट ऑफ स्वोर्ड आणि नाईट ऑफ पेंटाकल्स, एक दोन वेगवेगळे अप्रोच आहेत त्यांचे त्या एका पर्टिक्युलर सिच्युएशनला पाहण्याचे किंवा एक भिडण्याचे. पण एस ऑफ स्वोर्ड दाखवतं आहे की त्यामध्ये तुम्हाला एक ब्रेक थ्रू मिळणार आहे. म्हणजे काय माहिती आहे, एक फायनल आउटकम तुम्हाला. आणि ह्या दोन एसेस आहेत. सो तुम्हाला इमिजिएटली काहीतरी त्याचं आउटकम पाहायला मिळणार आहे येत्या काळामध्ये. असं स्पार्क्सचं कार्ड हे सांगते तुम्हाला. इमिजिएटली सगळ्या गोष्टी आहेत या फास्ट पेसने होणार आहेत तुमच्या लाईफमध्ये. सो हा एक इन्सिडन्स आहे. सो आपण नेक्स्ट पाहूया. सो हे नेक्स्ट कार्ड जे आहे ते बार्डो आहे. व्हीनस इन वर्गो, डिस्क्रिमिनेशन हे कार्ड आहे. ग्रेट डेप्थ, ऑथॉरिटी फिगर,
हे कार्ड फ्लिप झालं आहे, तर आपण हे कार्ड पहिल्यांदा रीड करूया. बॉटम ऑफ द डेक, द मेघ, द मॅजिशियन, द प्लीझरचं कार्ड आहे, 6 ऑफ कप्स. हे फर्स्ट कार्ड आहे ते 9 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. गेन, सो मटेरियल गेनचं कार्ड आहे. 6 ऑफ कप्स प्लीझरचं कार्ड आहे. द एम्पररचं कार्ड आहे. नाइट ऑफ कप्स, द सिड्यूसर, द व्हील ऑफ फॉर्च्यून, द प्रिन्सेस ऑफ वॉन्ड म्हणजे पेज ऑफ वॉन्ड. मी असं करते, जरा हे जे फर्स्ट कार्ड्स आहेत ना ते मी इथून रिमूव्ह करते, सो आपल्याला ते कार्ड्स वरती शिफ्ट करता येते. आता या स्प्रेडची आता सेकंड विश जी आहे हे सुरुवात आहे ती 9 ऑफ पेंटॅकल्स आहे. खूपच सुंदर सुरुवात आहे आणि एंडिंगला द मॅजिशियनचं कार्ड. सो नाईट ऑफ पेंटॅकल्स काय नाही, फायनान्शियल गेन, एक फायनान्शियल सिच्युएशन तुमची येत्या काळामध्ये खूप भक्कम होणार आहे. एक फायनान्शियल सिक्युरिटी तुम्हाला मिळेल असं काहीसं दिसतं आहे. आणि एक ती एक त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये एक फुलफिलमेंट येईल, एक प्लीजर येईल असं काहीसं. काहींच्या बाबतीमध्ये आता द व्हीनस इन वर्गो ही जी एनर्जी आहे ना, ही काही वेळा वर्गो ही काही सर्विसची परफेक्शनची रास आहे. आणि दुसरं म्हणजे व्हीनस हा प्रेमाचा ग्रह आहे. सो काहींच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी एखादा प्रेमसंबंध जुळण्याचे चान्सेस दिसतात. इनफॅक्ट द सिड्यूसर, द काही नाईट ऑफ कप्सचं पण कार्ड इथे दिसतं आहे. सो मे बी कामाच्या ठिकाणी एखादी ऑथॉरिटी फिगरचं कार्ड आहे. सो कदाचित बॉसेस बरोबर किंवा तुमच्यापेक्षा हायर अथॉरिटी बरोबर कदाचित एक इमोशनल रिलेशनशिप जुळण्याचे चान्सेस दिसतात. काहींच्या बाबतीत असं दिसतं आहे. द बार्डोचं कार्ड सांगतं आहे हा ट्रान्झिशनचा पिरियड आहे, इथे बऱ्याच चेंजेस होण्याचे चान्सेस आहे. इनफॅक्ट द व्हील ऑफ फॉर्च्यून हे चेंजचं कार्ड आहे. सो हा जो पिरियड आहे ना तुमचा येणारा, हा काही बाबतीत त्यांनी बरेचसे चेंजेस घेऊन येणार आहे. द बार्डोचं आणि ह्याचं कार्ड सांगतं आहे व्हील ऑफ फॉर्च्यूनचं. सो पण ते चेंजेस जे आहे ना ते इतर कार्ड संलग्न जी आहेत त्यावरून तर दिसत आहेत खूप चांगल्यासाठी, म्हणजे खूप चांगले बदल तुमच्या लाईफमध्ये होणार आहेत. आणि असे आहे की तुम्हाला एक प्रिन्सेस ऑफ वॉन्ड म्हणजे हे पेज ऑफ वॉन्ड आहे. सो एक क्रिएटिव्ह सुरुवात तुमच्या लाईफची होते, एक नवीन फेज तुम्ही अनुभवाल तुमच्या लाईफमध्ये. बरंचसं काहीतरी चेंज होऊन जाईल, एक नवीन एक अप्रोच मे बी कुठल्याही क्षेत्रामध्ये जे काही असेल तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. पहिली गोष्ट तर फिक्स दिसते आहे, 9 ऑफ पेंटॅकल्स दाखवते की तुम्हाला फायनान्शियल गेन आहे, फायनान्शियल सिक्युरिटी मिळणार आहे एक फिक्स. आणि दुसरं म्हणजे ते एम्पररचं काय सांगतं की तुम्हाला एक स्टॅबिलिटी मिळणार आहे. बऱ्याचशा गोष्टीमध्ये तुम्हाला एक खोली जाणवेल. म्हणजे कसं म्हणजे का काही गोष्टी ज्या एक ज्या नजरेआड होत्या तुमच्या कुठेतरी त्यापर्यंत तुम्ही पोचू शकणार आहे. दोन्ही द ग्रेट डेप्थ आणि ऑथॉरिटी फिगर ही दोन्ही कार्ड संलग्न आहेत ना, त्यावरून असेल ते कुठल्या तरी गोष्टीच्या मुळाशी एक खोलापर्यंत तुम्हाला पाहता येणार आहे. किंवा काही सिक्रेट गोष्टी ह्या तुम्हाला कळतील. कदाचित या काही ट्रूथ असतील जे तुमच्या उजेडात येतील असं काहीसं इथे दिसतं आहे. दुसरी गोष्ट एक इमोशनल फुलफिलमेंट तुमच्या लाईफमध्ये आहे आणि मे बी कदाचित एखादी इमोशनल रिलेशनशिप येऊ शकते तुमच्या लाईफमध्ये, ते हे कार्ड सांगतं. आणि एक मॅजिशियनचं कार्ड सांगतं की तुमचे सगळे जे रिसोर्सेस आहेत ना त्याच्यामध्ये वाढ होणार आहे.
मे बी तुम्ही तुमचं लाईफ एक ऑर्गनाईज करू शकाल, तुम्ही एक नव्या पद्धतीने जगू शकाल. एक पेज ऑफ वॉन इन कंजंक्शन टू मॅजिशियनचं कार्ड सांगतं आहे की एक नवीन दृष्टीने तुम्ही म्हणजे एक नवीन रियालिटी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आता घडवू शकता. इतक्या प्रमाणात म्हणजे तुम्ही सगळ्या बाजूने समृद्ध होणार आहात. सगळ्या प्रकारचे रिसोर्सेस, एक फायनान्शियल रिसोर्स, मॅजिशियनकडे सगळे रिसोर्सेस आहेत, वॉन्ड आहे, क्रिएटिव्हिटी आहे. सो तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही स्वतःला खूप क्रिएटिव्ह बघा, एक इमोशनल फुलफिलमेंट आहे. मॅजिशियनकडे सगळे सूट आहेत, कप्स आहेत, स्वोर्ड आहे, पेंटॅकल आहे आणि वॉन्ड आहे. सो ह्या सगळ्या बाजूने तुम्ही समृद्ध होणार आहात. म्हणजे पेंटॅकल्स तर आहे, 9 ऑफ पेंटॅकल्स, म्हणजे तुम्ही फायनान्शियल सिक्युरिटी तर तुम्हाला आहेच, प्लस एक तुम्ही तुमच्यामध्ये एक क्रिएटिव्हिटी पण वाढलेली बघता येईल तुम्हाला, कारण इथे हे पेज ऑफ वॉन्डचं पण आहे. सो एक नवीन इन्स्पिरेशन लाईफ जगताना, नवीन आयडियाज, कुठल्या तरी नवीन फेजची सुरुवात, तुमच्या क्रिएटिव्ह फेजची सुरुवात तुमच्या लाईफमध्ये होणार आहे. दुसरं म्हणजे एक इमोशनल फुलफिलमेंट पण आहे, एक प्लिझरचं कार्ड आहे. दुसरं ते नाईट ऑफ कप्सचं ऑथॉरिटीचं आहे, कप्सचं कार्ड. सो एक पूर्ण इमोशनल फुलफिलमेंट, कुठेतरी एक तुम्ही आता एक तुमची जीवनाची नाव आता एक प्रवाहाबरोबर छान एका लयीत पुढे जाईल असं काहीसं. दुसरं म्हणजे एक सूड, एक विचारांना तुमच्या क्लॅरिटी येईल, तुमच्या पूर्ण आयुष्याला पुढे मागे तुम्हाला क्लॅरिटी आलेलं एक दिसेल, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या दिसतील, बऱ्याचशा गोष्टीच्या मुळापर्यंत एक डेप्थपर्यंत तुम्हाला जाता येईल. ओके. आणि द डिस्क्रिमिनेशनचं जे कार्ड आहे ना, द विनस इन वर्गो. विनस इन वर्गो हे विनस हा मुळात एक ऐशो आरामाचा ग्रह आहे, एक हे दाखवतं पैशाचा ग्रह आहे तो, संपत्तीचा. सो संपत्ती, ऐशो आराम, तो तुम्हाला बरेचसे चॉईसेस अवेलेबल होतील पुढे लाईफमध्ये, असं काहीच इथे दिसते या कार्डवरून, की तुम्हाला एक बरेच ऑप्शन्स, प्रायोरिटीज ओपन होतील असं काहीच दिसते. सो ही एक सेकंड विश तुमची कंप्लीट होणार आहे. सो आपण थर्ड विशकडे जाऊया. हे मी कार्ड जरा हे करते. थर्ड विश बघूया तुमची कोणती आहे. द वेसल हे कार्ड आहे. द व्हीनस इन मर्क्युरी, द फ्युरी, डिझायर, बॉटम ऑफ द टेक, हाय प्रिस्टेसचं कार्ड आहे. द लवर्सचं कार्ड आहे फर्स्ट. फोर ऑफ स्वॉर्ड्स, जजमेंट, हे वर्ल्डचं कार्ड आहे, हे वर्ल्डचं कार्ड आहे.
प्रिन्सेस ऑफ डिस्क, स्ट्रेंथ, प्रिन्सेस ऑफ कप्स, पेज ऑफ पेंटॅकल्स आणि पेज ऑफ कप्स. सो 2 पेजेस तुमच्या स्प्रेडमध्ये आहे. द वेसलचं कार्ड काय सांगतं की कुठेतरी एक आणि दुसरं म्हणजे हे वेसलचं कार्ड सुद्धा आहे आणि दुसरं म्हणजे एक व्हीनस इन मर्क्युरी, सॉरी मर्क्युरी नाही काय म्हणते मी, मकर रास. सो एक कॅप्रिकॉन, व्हीनस इन कॅप्रिकॉन ही कन्व्हेन्शनची एनर्जी आहे इथे. सो इथे एक असं दिसतं आहे की मे बी काही बाबतीत तुमचा प्रवास हा एकट्यानेच आहे असं दिसते. काही बाबतीत तुम्ही या जो काही तुमचा प्रवास असेल, जी काही सिच्युएशन असेल त्यामध्ये तुम्ही एकट्यानेच फेस करताय असं इथे दिसतं आहे बऱ्याच बाबतीमध्ये. मे बी फक्त तुमचं एक रिफ्लेक्शनच तुमच्यासोबत आहे, बाकी कोणीच नाही असंही दिसतं आहे. आणि दुसरं म्हणजे हे जजमेंटचं कार्ड आहे. सो जजमेंटचं कार्ड हे एक एखादी गोष्ट रिजनरेट होणं किंवा एक नवीन दिशा मिळणं किंवा एक पुनर्जीवित होणं, एखादी गोष्ट रिस्टोर होणं असं दाखवतं. काही बाबतीत जो आहे तुमचा हा जो काय प्रवास आहे ना तो एकट्यानेच आहे. मे बी एक स्ट्रेंथ इन कंजंक्शन विथ प्रिन्स ऑफ कप्स काळी दाखवते की तुम्ही मे बी कदाचित तुमच्या स्वतःच्या कॅपॅसिटीने स्वतःचं एक करिअर काहीतरी घडवलेलं असावं असं काहीसं इथे दिसतं आहे. द स्ट्रेंथचं कार्ड आणि द पेज ऑफ मे बी तुम्ही समथिंग क्रिएटिव्हली काहीतरी करत असाल, कुठल्या तरी क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये तुम्ही असाल असं काहीसं दिसतं आहे. आणि तिथे तुम्ही एक स्वतः एक तुमच्या सिच्युएशनवरती कंट्रोल घेऊन काहीतरी निर्माण केलं आहे. सो बऱ्याच बाबतीमध्ये तुम्ही या प्रवासामध्ये कुठेतरी एकटे दिसतं आहे. आणि द फर्स्ट कार्ड जे आहे तर द लवर्सचं कार्ड आहे. सो मे बी हे एक इथे एक असा मेसेज असू शकतो. इनफॅक्ट जो सेकंड विश होती त्यामध्ये सुद्धा एक इमोशनल रिलेशनशिप, सॉरी फर्स्ट विशमध्ये होतं एक इमोशनल रिलेशनशिप येऊ शकते काहींच्या बाबतीत तुमच्यापैकी. सो इथेही असं दाखवतं द फर्स्ट कार्ड जे लवर्सचं आहे ना त्यावरून एक दाखवते की तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगली सोबत तुम्हाला यापुढे मिळणार आहे. सो हा जो एक हे 4 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड काय सांगते, 4 हा नंबर हा स्टॅबिलिटीचा आहे. हे रिलेशन येऊन तुमच्या आयुष्यात एक स्टॅबिलिटी येऊ शकते. द कन्व्हेन्शनचं कार्डसुद्धा एक सांगतं की एका चारी बाजूने एक कुठेतरी घुसमट होऊन जाते. जसं एक शुक्र आणि मकर राशीमध्ये, मकर राशी मुळातच एक म्हणतात ना एक कर्तव्यनिष्ठ किंवा म्हणता येईल की एक ड्युटीशी रिलेटेड, सर्व्हिसशी रिलेटेड किंवा एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य दाखवून कष्ट करणारी दशमामध्ये पडते कालपुरुष कुंडलीमध्ये आपलं कॅप्रिकॉन रास, मकर रास. सो तिथे शुक्र ग्रह काय आहे, विलासी ग्रह आहे, प्रेमाचा ग्रह आहे. सो आणि तो ग्रह एका कष्ट दाखवणाऱ्या शनीच्या राशीमध्ये, शनीच्या
राशीमध्ये जी ड्युटी आणि पर्सिवरन्स दाखवतो, सातत्यामुळे न थांबता सतत कष्ट करत राहणं, अशा ठिकाणी हा असा विलासी ग्रह म्हणजे कुठेतरी एखादी गळचेपी असल्यासारखी आहे, की एक कुठेतरी अडवडूक झाल्यासारखी आहे. सो मे बी तुमच्या लाईफमध्ये कदाचित तुम्ही एक एकटेपणा सहन करत असाल. सो आयसोलेशन असेल, कुठल्या बाजूने सगळ्या बाजूने तुमचं लाईफ एखादं वेळी कदाचित बंदिस्त झालेलं असू शकतं, एखाद्या वेसलप्रमाणे, एखाद्या ह्या कार्डप्रमाणे. सो कुठेतरी बंदिस्त झालेलं असू. सो एक तिथे तुम्हाला एक फ्रीडम मिळणार आहे तुमच्या आणि हे मे बी तुमच्या एक डिझायर्स आहेत, एक तुमची पूर्वीपासूनची डिझायर आहे, कुठेतरी हे तुमच्या हार्टमध्ये आहे, मनात आहे, हार्टशी रिलेटेड आहे. सो त्यातून एक तुम्हाला मुक्ती असं म्हणता येईल. हे फ्युरीचं काळ एक प्रकारे तुम्हाला त्यातून मुक्ती मिळेल. एक जे हा जो काही आयसोलेशनचा पिरियड तुम्ही फेस करताय, मे बी तुमच्यासोबत कोणी नाही आहे. कारण पेज ऑफ कप्स हे काय सांगतं, एक गुड रिलेशनशिप दाखवतं. एखादं नवीन रिलेशनशिप तुमच्या आयुष्यामध्ये येणं हे पेज ऑफ कप्स सांगतं. सो हा एक मे बी एखादा सोशल इव्हेंट असू शकतो की ज्यामध्ये तुम्हाला या व्यक्तीची भेट होऊ शकते. कारण इथे 2 पेजेस आहेत या तुमच्या स्प्रेडमध्ये. सो जेव्हा 2 पेजेस एकत्र असतात ना, तेव्हा एखादं सोशल इव्हेंट किंवा सोसायटी किंवा एखादी पब्लिक ऑथॉरिटी त्याच्यामध्ये याची इन्व्हॉल्वमेंट, पब्लिकची इन्व्हॉल्वमेंट असू शकते. सो मला असं इथे बघून असं वाटतं की एखाद्या सोशल इव्हेंटमध्ये मे बी तुम्हाला तुमची ही व्यक्ती तुम्हाला भेटून जाईल. असं एक नवीन रिलेशनशिप तुम्हाला मिळून जाईल असं मला काहीसं दिसतं आहे. दुसरा एक मेसेज मला असं दिसतं की मे बी तुम्ही कदाचित एक स्वतःचं इंट्रोस्पेक्शन कराल यापुढे. काही गोष्टी, काही डिसिजन्स तुमच्या आयुष्यामध्ये घेण्यासाठी काही प्रायोरिटीज द्याल तुम्ही तुमच्या लाईफमधल्या काही गोष्टींना. आणि एक लवर्सचं कार्ड हे डिसिजन सांगतं. एक अशी एखादी डिसिजन की ज्याचा एक तुमच्या आयुष्यावरती एक बराच परिणाम होणार आहे. तुम्हाला इमोशनल फुलफिलमेंट मिळून जाईल. द पेज ऑफ कप्स सांगतं. ते डिसिजन करणं हे एक प्रकारचं स्ट्रेंथ तुम्हाला वापरावं लागणार आहे त्यासाठी. पण त्या बऱ्याचशा गोष्टीतून, या चाकोरीबद्ध आयुष्यातून तुमची त्यातून सुटका होण्याचे चान्सेस आहेत. किंवा एक नवीन लाईफ तुम्ही अनुभवाल. अशी कुठली तरी एखादी डिसिजन्स मे बी तुम्हाला येत्या काळामध्ये करावी लागेल असं दिसतंय. मे बी एखादी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला अशी मिळून जाईल की जी आता ती तुमच्या नजरेआड आहे, तुम्हाला ती दिसत नाही आहे कदाचित, पण ती तुम्हाला त्यामुळे प्राप्त होण्याचे चान्सेस आहेत या एका पर्टिक्युलर सिच्युएशननंतर किंवा या पर्टिक्युलर डिसिजननंतर. ही अशी एखादी संधी आहे की जी आता तुमच्यापासून हिडन आहे. कारण हाय प्रेस्टिजचं कार्ड आहे इथे बॉटम ऑफ द डेकला. सो मे बी काही गोष्टी या हिडन असू शकतात की ज्या तुम्हाला नंतर ती तुमच्या आयुष्यात ती संधी येईल आणि तुम्हाला ते बरंच काही एक मिळवून देईल. एक इमोशनल फुलफिलमेंट तुम्हाला मिळवून देईल असं. सो काहींच्या बाबतीत हे असं असू शकतं. सो हा एक मेसेज देतो पाईल नंबर 1. तुम्हाला जर माझं रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2. वेलकम टू रीडिंग. तुमचं इमराल्डचं कार्ड आहे आणि एक मिनिट. आणि तुमचा क्रिस्टल जो आहे तो आहे ग्रीन ॲव्हेंचुरिन. एक मिनिट. सो आपण बघणार आहोत की कोणत्या 3 विशेष आहेत ज्या तुम्हाला येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहेत.
Bottom of the deck, Five of Cups, Eight of Wands, Nine of Swords, Judgment, Justice. जजमेंट आणि जस्टिस एकत्र आल्याचं काहींच्या बाबतीमध्ये एखादा न्याय निवाडा होऊ शकतो. एट ऑफ पेंटॅकल्स आणि फाय ऑफ कप्स बॉटम ऑफ द डेक. द क्रिएटर एक कार्ड आहे. द मास्टर माइंड आणि फ्युरी ही दोन कार्ड्स आहेत. आणि ज्युपिटर इन टॉरस. द स्टेटस ही हे एक कार्ड आहे. सो ज्युपिटर हा सगळ्या गोष्टी मल्टिप्लाय करणारा ग्रह वृषभेमध्ये सेकंड हाऊस धनस्थानामध्ये. सो म्हणून ते स्टेटस हा मेसेज आहे. सो सुरुवातीचं हे जे 10 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे हे दाखवतं आहे की कोणती तरी गोष्ट तुम्ही कम्प्लिशनला आणणार आहात येत्या काळामध्ये. आणि एंड ऑफ वॉन्ड कुठली तरी गोष्ट तुमच्या बाबतीमध्ये कम्प्लिशनला येणार आहे. मे बी काही वेळा तुम्ही त्या बाबतीमुळे त्या गोष्टीमुळे एक्झॉस्टेड झालेले असाल, असंही असू शकतं. ओव्हरबर्डन झालेले असाल, पण ते आता तुम्ही एक त्यातून फ्री होणार आहात. एक ते जे काही आहे ना ते मार्गाला लागणार आहे. आणि इन कंडिशन टू एट ऑफ वॉन्ट मे बी कदाचित तुम्हाला त्या रिलेटेड न्यूज ऐकायला मिळेल किंवा त्या गोष्टी ज्या आहेत ती खूप फास्ट पेसने होणार आहे तुमच्या लाईफमध्ये. आणि त्यामुळे 9 ऑफ स्वोर्ड्स काय दाखवतं की मे बी एखादी सिच्युएशन असू शकते लाईफमध्ये की बरोबर खालोखाल फ्युरीचं पण कार्ड आहे. सो जी एखादी सिच्युएशन असेल की ती खूप पेनफुल असू शकते तुमच्या लाईफमध्ये. मे बी रात्रीची झोप उडवून देणारी असू शकते. ही अशी काही ती पेनफुल सिच्युएशन आहे की त्यामुळे जे तुमच्या मनावरती जे दडपण आहे त्या दडपणातून तुमची आता सुटका होणार आहे. मे बी त्याच्याशी रिलेटेड काहीतरी गोष्टी मार्गी लागणार आहेत. त्यातून तुमची एक मुक्ती होणार आहे. असं काहीसं जजमेंटचं कार्ड दाखवतं. कुठेतरी एक तुमच्या बाबतीत एक न्याय होईल. एक तुम्हाला तुमचं किंवा मे बी कदाचित एक तुमचं एक सेल्फ रिअलायझेशन होऊ शकतं. एक स्वतःचं एक स्वरूप तुम्ही बघाल, एक नवीन रूप तुम्ही बघाल. मे बी कदाचित एक काही गोष्टी कम्प्लिशनला आणाल तुम्ही लाईफमध्ये. आणि त्यामुळे अशा काही घटना घडू शकतात. एक कलाटणी मिळेल की तुमचं एक वेगळं रूप तुम्ही बघाल. एक स्वतःला वेगळ्या पद्धतीने रिअलाईज कराल. द मास्टर माइंडचं कार्ड सांगतं काय की एक तुम्ही एक स्वतःचं द मास्टर माइंड आणि एट ऑफ पेंटॅकल्स ही एक संलग्न कार्ड्स आहेत. सो मी म्हटलं ना की तुम्हाला स्वतःचं एक खरं रूप दिसून येईल. मे बी
जजमेंटचं कार्ड काय, रिबर्थचं कार्ड आहे. एक नवीन दिशा मिळणं, एक नवीन आयुष्याची सुरुवात होणं, एखादं एक पूर्ण क्लॅरिटी येणं, एक ट्रान्सपरन्सी येणं कुठल्या तरी गोष्टीमध्ये, की स्वतःचं एक वेगळं रूप तुम्ही पाहाल, एक इन कंजंक्शन टू 8 ऑफ पेंटॅकल्स, की जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये एक हे कदाचित तुमच्या सुरुवातीला देखील बॉन्ड्स आहेत, बॉन्ड्सची कार्ड्स आहेत. सो मे बी हे तुमच्या करिअर रिलेटेड असू शकतं. तुम्हाला त्यामुळे एक तुमच्या करिअरमध्ये एक क्लॅरिटी मिळेल पुढे जाण्यासाठी, डेव्हलपमेंटसाठी, स्किल डेव्हलपमेंटसाठी. मे बी कदाचित आताची जी कंडिशन आहे ती मे बी पेनफुल असेल. कदाचित एक ओव्हरबर्डन असू शकता तुम्ही कुठल्या ना कुठल्या बाबतीत, एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटीज असतील किंवा काय, पण आता त्यातून तुमची मे बी मुक्तता होणार आहे असं. कारण बॉटम ऑफ द टेक सुद्धा ही एक पेनफुल एनर्जी आहे 5 ऑफ कपची. मुळात 5 या नंबर ही कॉन्फ्लिक्टची एनर्जी, की कुठेतरी तुम्ही एक इमोशनल सॅटिस्फॅक्शन मे बी तुम्हाला नाही आहे त्या करिअर लेवलला किंवा काही असं असू शकतं, की जिथे किंवा कुठेतरी असं दिसतं आहे काही गोष्टी मनासारख्या होत नाही आहेत मे बी, की त्यातून आता तुम्हाला एक मुक्ती मिळेल. दुसरं म्हणजे धनस्थानामध्ये वृद्धी आहे, द स्टेटस आहे, द ज्युपिटर आणि स्टेटसचं कार्ड आहे. सो मे बी कदाचित तुम्हाला एक हाय रेज किंवा प्रमोशन, त्या एक तुमच्या बाबतीत तुमच्या तुम्ही जे काही कष्ट केलेले आहेत तुमच्या वर्क लेवलला, करिअरमध्ये, मे बी कदाचित त्याच्या बाबतीत न्याय होईल. एक तुम्हाला एक काहीतरी एक प्रमोशन मिळू शकतो किंवा काहीतरी एक रेज मिळू शकते, असं काहीतरी दिसतंय. कारण ही क्रिएटरची जी एनर्जी आहे ना ह्या कार्डची, ही काय दाखवते की काहीतरी क्रिएट करणं, इनोव्हेट करणं, एखादी गोष्ट निर्माण करणं. द मास्टर माइंडचं कार्ड पण दाखवतो. हा कोळी आहे. सो एक सातत्याने कष्ट करत ते जाळं विणत राहणं, कितीही डॅमेज झालं, कितीही काही अपोजिशन्स आले, मे बी हल्ला झाला किंवा काय तरी पुन्हा नव्याने विणत राहणं. सो हे जे तुमचे कष्ट आहेत ना, हे कुठेतरी कष्ट आहेत ना, हे कुठेतरी तुमचे त्या बाबतीत एक जजमेंट म्हटलं की एक त्या बाबतीत एक न्याय होणार आहे. आणि तुम्हाला काहीतरी ज्युपिटर आहे. सो एक धनाच्या बाबतीत तुम्हाला त्याचे एक धनस्थानामध्ये आहे ज्युपिटर. सो तुमचे एक मटेरियल पोझिशन्स वाढू शकतात. तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं. 8 ऑफ पेंटॅकल्स हे काय आहे, स्किल डेव्हलपमेंट आहे. एखादी गोष्ट एक एक करत एक वरची स्टेप चढत जाणं, बेस लेवलपासून कष्ट करणं, ही कष्टाची एनर्जी आहे. 8 ऑफ पेंटॅकल्स कष्ट करत 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 वरती आपली उन्नती गाठणं, प्रोग्रेस करणं, एक स्टेप बाय स्टेप. सो 8 ऑफ पेंटॅकल्स. सो मे बी इथे मला एक तुमच्या बाबतीत काहीतरी प्रमोशन, रेज, काहीतरी ॲडव्हान्समेंट, ही एनर्जी मला दिसते. सो हा एक मेसेज आहे. आणि ही जी पेनफुल एनर्जी आहे, दुःखाची आहे, त्यातून तुमची मुक्तता आहे, एवढं मात्र डेफिनेटली. सो आपण सेकंड मेसेज बघूया. सेकंड मेसेजमध्ये काय आहे ते, हे कार्ड्स मी जरा क्लिअर करते.
इरॉस हे कार्ड आहे. इरॉस, सडन इलनेस आणि इनजस्टिस. सन इन स्कॉर्पियो, बॉटम ऑफ द डेक सनचं कार्ड आहे. सो इथे पण सन आहे, इथे पण सन. फाइव ऑफ पेंटॅकल्स, द हँगमॅन, द फूल, हाय प्रिस्टेस, द वर्ल्ड. सगळीच कार्ड मेजर अर्कान आहे. सो मे बी काही असे चेंजेस आहेत. आणि लास्ट कार्ड द सन बॉटम ऑफ द डेक, म्हणजे खूपच पॉझिटिव्ह, म्हणजे खूपच एक फारच मोठा बदल. फाय ऑफ पेंटॅकलचं कार्डचं दाखवतो की काही इथे फायनान्शियली सेटबॅक, मे बी कदाचित एखादा फायनान्शियल पॅच तुमच्या लाईफमध्ये आला असावा, किंवा एखादं आयसोलेशन असू शकतं, एकटे पडण्याची भावना असू शकते. सो इनफॅक्ट द सडन इलनेसचं कार्डसुद्धा एक सडन सेटबॅक दाखवतं लाईफमध्ये. अनएक्सपेक्टेड सेटबॅकचं कार्ड आहे. एखाद्या बाबतीत काही इनजस्टिसला तुम्ही फेस केलेलं असेल. सो आता द हँगमॅनचं काढलं की एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला मिळेल. वृश्चिकेचा सूर्य दाखवतं की तुम्ही तुमच्या एक प्रॉस्पेरिटीसाठी, ही वृश्चिक रास ही रिजनरेशनची रास आहे. अष्टमात पडते, एक मृत्यू स्थानामध्ये. सो एक रिजनरेशन किंवा रिबर्थ ही दाखवते ते अष्टम स्थान. सो एक पुन्हा एकदा बाउन्स बॅक करणं म्हणतात ना, पुन्हा एकदा नव्याने उभं राहणं, एखाद्या कुठल्याही निगेटिव्हिटीमधून, कुठल्याही सेटबॅकमधून बाउन्स बॅक होणं, ही एनर्जी ह्या सन इन स्कॉर्पिओची आहे. सन काय आहे? आत्माकारक आहे. सूर्याचं तेज, एक सूर्य आपल्या पत्रिकेमध्ये कसं आहे, त्याच्यावरती एक आत्मिक बळ ठरत असतं. एक मरणाच्या दारातून सुद्धा मनुष्य बाहेर येईल जर त्याच्यामध्ये आत्मिक बळ जर चांगलं असेल तर. सो हा सूर्य अष्टम स्थानामध्ये वृश्चिक राशीमध्ये असं दाखवतं की कुठल्याही परिस्थितीतून तुम्ही बाउन्स बॅक करताय. या निगेटिव्हिटीमुळे अनएक्सपेक्टेड सेटबॅक्स जे आहे, मे बी तुमच्या बाबतीत काही इनजस्टिस झालेला असेल, तर त्यातून तुम्ही स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करणार आहात. एक जीवनाला वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघण्याचा प्रयत्न करा. कुठेतरी एक नवीन सुरुवात कराल, नवीन बिगिनिंग कराल, किंवा एखादी डेव्हलपमेंट तुमच्या लाईफमध्ये होईल. त्यामुळे एक नवीन तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. काहीतरी एक हाय प्रिस्टेसचं कार्ड हे विजडम दाखवतं. सो ही एक नवीन सुरुवात आहे तुमच्या लाईफमध्ये, की एक मे बी काही सिक्रेटिव्ह गोष्टी ओपन अप होतील, त्यांचा ॲक्सेस तुम्हाला मिळू शकतो, किंवा मग एखादं विजडम तुम्ही मिळवाल.
हाय प्रेस्टेजचं कार्ड विजडम आहे. दुसरं म्हणजे काय आहे, सन इन स्कॉर्पिओ हे स्वतःची क्रिएटिव्हिटी वाढवणं, स्वतःमध्ये उत्तरोत्तर प्रगती करत राहणं. सो मे बी तुम्ही एखादे विजडम मिळवाल, स्वतःमध्ये काहीतरी एक टॅलेंट क्रिएट कराल आणि एक पुढे एक बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न कराल. सो हे द वर्ल्डचं कार्ड हे कम्प्लिशन आहे. बॉटम ऑफ द डे एक सनचं कार्ड ही अफर्मेशन आहे, पॉझिटिव्हिटी आहे सगळ्या गोष्टीमध्ये. सो एक माइंड तुमचं छान आहे, पॉझिटिव्ह आहे असं दिसतं आहे पुढच्या काळामध्ये. सो त्यामुळे कुठलीही जी गोष्ट जी तुम्ही सुरुवात कराल ते कम्प्लिशनला आणाल असा कुठेतरी हा मेसेज आहे. सो एक स्वतःचे विजडम वापरून, नॉलेज वापरून तुम्ही कुठलीही गोष्ट कम्प्लिशनला आणू शकता. एक कुठल्याही सिच्युएशनमधून तुम्ही बाउन्स बॅक करू शकता असं हा मेसेज मला सांगतो आहे. सो आपण थर्ड मेसेज बघूया. मे बी कदाचित ही फायनान्शियल सिच्युएशन असू शकते की ज्याच्यामध्ये तुम्ही आता बाउन्स बॅक करताय. मे बी एक त्या बाबतीत ते जे काही दुःख असेल किंवा मे बी आयसोलेशनचं असू शकतो, एक फायनान्शियल पॅच असू शकतो, त्यातून तुम्ही आता बाहेर पडणार आहात. त्याच्यामध्ये तुम्हाला रेज मिळणार आहे असं दिसतं आहे इन फ्युचर. आपण पुढचा मेसेज बघूया. तिसरा मेसेज काय दिसतो. द केव हे कार्ड आहे. द केव, रेस्क्यू, प्रोफेसी आणि हे पाईल नंबर 1ला सुद्धा आलेलं कार्ड आहे. मर्क्युरी इन स्कॉर्पिओ, एक्स्ट्रीमिझम. बॉटम ऑफ द डेक द स्टार्सचं कार्ड आहे. खूपच छान, पॉझिटिव्ह आहे. एस ऑफ वॉन्ड, 2 ऑफ पेंटॅकल्स, 9 ऑफ कप्स, 10 ऑफ कप्स, 3 ऑफ वॉन्ड आणि द स्टार. नाईन ऑफ कप्स आणि 10 ऑफ कप्स म्हणजे इमोशनल फुलफिलमेंट. 10 ऑफ कप्स हे काय आहे. कप्स हे आपले रिलेशनशिप्स आहे, प्रेम, रिलेशनशिप एक हे दाखवतात, इमोशनल फुलफिलमेंट. सो त्या दृष्टीने 9 ऑफ कप्स आणि 10 ऑफ कप्स दोन्ही सांगतात की तुम्ही तुमचे एक मे बी कदाचित एक इमोशनल ॲस्पेक्ट्स आहे जो तुमच्या आयुष्याचा, त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी फुलफिलमेंट, मे बी कदाचित तुमची एक फॅमिली छान होईल, एक पैशाच्या बाबतीत तुम्हाला सिक्युरिटी मिळेल आणि त्यामुळे ती एक इमोशनल फुलफिलमेंट आहे. 9 ऑफ कप्स दाखवत आहे. पैशाच्या बाबतीत एक फुलफिलमेंट आहे, सिक्युरिटी आहे.
दुसरं इमोशनल सिक्युरिटी, एक गुड रिलेशनशिप मे बी तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतात. आणि तसे होप्स आहेत. बॉटम ऑफ द डे होप्सचं काळ आहे, स्टार्सचं काळ, की तुम्हाला ते पॉसिबिलिटीज ओपन होऊन जाणार आहे. आता बरंच जरी तुम्हाला लांब दिसलं ना तरी त्याचा एक ॲक्सेस तुम्हाला मिळणार आहे. ज्या अशक्य वाटत होत्या त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला ॲक्सेस मिळेल तुमच्या लाईफमध्ये. मे बी कदाचित काही प्रवास हा तुम्ही एकट्याने केलेला असेल. द एक्स्ट्रीमिझमचं हे कार्डसुद्धा सांगतं. हे बघा ना, ह्या कार्डमध्ये कसं दाखवलं आहे, हे कपल आहे ते त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे. ते कुठल्या तरी लेटरवरून कॉन्फ्लिक्ट आहे. सो एक्स्ट्रीमिझम हे वृश्चिक रास आहे. वृश्चिक रास ही अष्टमात आहे. सो अष्टम स्थानामध्ये बुध. सो कम्युनिकेशन. सो मृत्यूच्या स्थानामध्ये कम्युनिकेशन आलं म्हणजे काय होतं, संवाद नाहीच, नात्यांमध्ये संवाद नाही आहे असा अर्थ झाला त्याचा. सो ही एक्स्ट्रीमिझम झाली की जिथे संवाद नाही आहे, ही अगदी टोकाची भूमिका झाली की जिथे संवादच नाही आहे तिथे पुढे काहीच होऊ शकत नाही लाईफमध्ये, तिथे काहीही बहरणार नाही असा अर्थ झाला असं. तर म्हणून हे कपल भांडतं आहे त्या पर्टिक्युलर लेटरवरून की आता त्या. सो मे बी कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये काही नातेसंबंधामध्ये काही कॉन्फ्लिक्ट्स असू शकतं, काही ॲग्रीमेंटवर वरून तुमच्यामध्ये काही विसंवाद असू शकतो एक मे बी. तर त्यातून आता तुम्हाला सुटका मिळणार आहे, रेस्क्यू मिळणार आहे असं दिसतंय. टू ऑफ पेंटेकल्सचं कार्ड 2 चॉईसेस सांगतं. मे बी तुम्हाला 2 चॉईस अवेलेबल होतील कदाचित. एक एस ऑफ वॉन्ड हे काय सांगतं, एक नवीन सुरुवात, नवीन फेस, एक क्रिएटिव्हिटी सुरुवात तुमच्या लाईफमध्ये. सो मे बी कदाचित तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला काहीतरी 2 ऑप्शन्स अवेलेबल होतील. किंवा काही क्लॅरिटी येईल की इल्युजन काय आहे, खरं काय आहे ह्याची क्लॅरिटी येईल आणि तुम्ही पुढे जाल. किंवा एक 2 ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल होतील की ज्याने तुम्हाला मे बी कदाचित रिलेशनशिप संबंधी इन कंजंक्शन टू आहे 9 ऑफ कप्स. सो एखाद्या रिलेशनशिप संबंधी तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल होतील. नात्यांसंबंधी एखादं नवीन नातं तुमच्या आयुष्यामध्ये येण्याचे चान्सेस आहेत. प्रोफेसी काय आहे? प्रोफेसी म्हणजे एखाद्या गोष्टीची क्लॅरिटी मिळणं. प्रोफेसीमध्ये काय होतं, पुढच्या गोष्टी पुढे काय घडणार आहे हे आपल्याला कळतं. सो ही प्रोफेसी म्हणजे काय आहे की एखाद्या गोष्टीची तुमच्या आयुष्यामध्ये क्लॅरिटी मिळेल तुम्हाला. मे बी काही नात्यांमध्ये अभिसंवाद असू शकतात, क्लॅरिटी असणार नाही. आयदर असलेल्याच नात्यांमध्ये तुम्हाला क्लॅरिटी मिळेल, त्याच्यामध्येच तुम्हाला डेव्हलपमेंट होईल, किंवा मग एखादं नवीन नातं, नवीन चॉईसेस तुम्हाला अवेलेबल होतील रिलेशनशिप संबंधी. आणि एक तुमचा प्रवास हा एक त्या दृष्टीने एक फ्रुटफुल आहे. एक कुठेतरी एक 10 ऑफ कप इन कंजंक्शन विथ 3 ऑफ वॉन्ड असं दाखवते की हे जे काही एक मे बी एक नवीन नातेसंबंध तुमच्या आयुष्यात येणार आहे ना, ते एक लॉंग विजन म्हणजे एक दूरपर्यंत तुमची साथ देणारे असेल, सोबत करणारे असेल असं काहीसं दिसतं आहे. आणि त्या अगोदरच्या एनर्जीमधून तुमची ही सुटका आहे. ही एक प्रकारे केव्हचं आहे ना, की एखाद्या त्या अंधारी गुहेमध्ये मनुष्याला काहीच दिसू शकत नाही, काहीच क्लॅरिटी येत नाही, माणूस फक्त चाचपडत राहतो. सो कदाचित आताच्या एक नातेसंबंधामध्ये तुम्ही तसेच नुसतं फक्त काही मिळत तर नाही आहे, फक्त तुम्ही चाचपडताय तिथपर्यंत उजेड पोचू शकत नाही. ती कुठेतरी तुम्ही एकटे पडलात, आजूबाजूला काही तुम्हाला दिसत नाही आहे अंधारामध्ये, मी काहीच नाही आहे, तुम्ही एकटेच आहात तिथे, असं काहीच असू शकतं. आणि आता त्यातून तुमची सुटका आहे एक, की तुम्हाला कुठेतरी एक मदत दिसते येताना, कुठेतरी मदत दिसते लांबून येताना. सो इथून तुमची इथून सुटका आहे.
एखाद्या ठिकाणी अडकले गेल्यामुळे जे दुःख आहे त्या दुःखातून तुमची सुटका आहे आणि तुमच्या जीवनाला एक कुठेतरी क्लॅरिटी आहे. आणि हे इथे एनर्जी हीच आहे. वृश्चिक राशीमध्ये बुध. सो असं काही एखादी रिलेशनशिप की ज्याच्यामध्ये आता संवाद देखील उरलेला नाही आहे. सो ती कुठेतरी एंड होईल. एखादं नवीन तुम्हाला प्रपोजल चान्सेस अवेलेबल होतील आणि मे बी तुमची फ्युचरमध्ये एक हॅप्पी फॅमिली होईल. आणि हा जो एक प्रवास तुम्ही जो एकट्याने करत आलेला तो कुठेतरी तुम्हाला एक फ्री ऑफ फोन एक लांबपर्यंत साथ देणारी एखादी सोबत तुम्हाला मिळण्याचे चान्सेस होप्स निर्माण झालेले आहेत असं काहीसा हा मॅसेज दिसतो आहे. सो पाईल नंबर 2 तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा जर आवडलं असेल तर आणि असंच पाहत राहा. ओके, थँक्यू. पाईल नंबर 3 तुमचं कार्ड आहे सिल्वरचं. बी पर्सिस्टंट असा मेसेज आहे आणि तुमचा क्रिस्टल आहे पायराईट. तुमचे कार्ड्स पाहूया आपण. 3 मेसेजेस आहेत. सो हा फर्स्ट मेसेजसाठी, सेकंड मेसेजसाठी सुद्धा आता आपण एकदमच कार्ड ड्रॉ करूया. हा सेकंड मेसेज, हा थर्ड मेसेज, फर्स्ट मेसेज, सेकंड मेसेज, थर्ड मेसेज. बॉटम ऑफ द डेक, द एम्प्रेस. ओके, तर पहिल्यांदा आधी फर्स्ट मेसेज बघूया. हे बाकी हा थर्ड मेसेज आहे, हा इथे ठेवते. सो फर्स्ट मेसेज जो आहे त्याच्यामध्ये हे कार्ड आहे द क्रिएटरचं. त्यानंतर द हाय ड्रामा. दुसरं कार्ड आहे द हिडन एजेंडा. आता व्हीनस इन जेमिनी, फ्लॅटरी. बॉटम ऑफ द डेक एम्प्रेसचं कार्ड आहे. किंग ऑफ पेंटॅकल्स.
किंग ऑफ स्वोर्ड्स, द लवर्स, 6 ऑफ कप्स, द हायरोफंट आणि एम्प्रेस. फर्स्ट ऑफ ऑल एम्प्रेसचं कार्ड आहे बॉटम ऑफ द डेक. सो ही एम्प्रेसचं कार्ड हे विनसचं कार्ड आहे. सो एक प्रेम दाखवतं, नर्चरिंग. दुसरं इथे विनस इन जेमिनाई हे कार्डसुद्धा काय दाखवतं माहिती आहे का, काही वेळा दोन रिलेशन्स तुमच्या लाईफमध्ये असणे, 2 व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये असणे असंही दाखवतं काही वेळा. लवर्सचं कार्डसुद्धा आहे. सो इथे एक मेसेज तर मला असा दिसतो आहे की मे बी 2 किंग्स आहेत तुमच्या स्प्रेडमध्ये. सो हे एक स्टिफ कॉम्पिटिशन पण दाखवतं 2 किंग, की मे बी 2 व्यक्ती असतील तुमच्या आयुष्यामध्ये जी एक तुम्हाला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतायत. एक त्यांचा दोघांचाही वेगवेगळा अप्रोच असू शकतो. मे बी काहीतरी पास्ट लाईफ कनेक्शन असू शकतं त्या व्यक्तींचं. एखादी द हायरोफंटचं कार्ड सांगतं मे बी एखादी हायरोफंटचं कार्ड हे मॅरेज दाखवतं आणि एम्प्रेस हे ॲबंडन्स आहे. सो मे बी येत्या काळामध्ये कदाचित तुम्ही या दोघांपैकी कोणाशी तरी एक चॉईस कराल आणि विवाहबद्ध होण्याचे चान्सेस दिसतात असं इथे दिसतं. मे बी एक सध्या त्यांच्यामध्ये एक स्टिफ कॉम्पिटिशन आहे कदाचित काही बाबतीत, त्या तुमच्याकडे अप्रोच करण्याच्या बाबतीत. मे बी तुम्हाला या 2 चॉईसेस अवेलेबल आहेत आणि त्यापैकी कदाचित एक काही गोष्टी तुम्हाला आता हे हिडन अजेंडा, हाय ड्रामा हे जे कारण मे बी कदाचित सध्या तुम्हाला त्याची कल्पना नाही आणि काही गोष्टी यानंतर तुमच्या समोर एक उजेडात येण्याचा सध्या आता त्या तुम्हाला दिसत नाही आहेत. मे बी पुढे जाऊन त्या तुम्हाला दिसतील, एक कळून येतील असंही काही होऊ शकतं. पुढे जाऊन कदाचित तुमची त्यांची भेट होऊ शकेल. सध्या तुम्हाला कल्पना नाही आहे त्या गोष्टीची जे काय आहे ते. द क्रिएटिव्हचं कार्ड पण काय इनोव्हेशन दाखवते. इनोव्हेशन म्हणजे एखादी गोष्ट माहीत नाही आहे का की नव्याने ती निर्माण करणे एक. आणि इनोव्हेशन्स काय असतात, ऑलरेडी ते एक्झिस्ट असतात आणि आपण फक्त शोध लावतो त्या गोष्टींचा. द क्रिएटरचं कार्ड हे काय सांगतं, शोध लावणे म्हणजे नवीन निर्मिती नाही आहे ती काही, तुम्ही फक्त त्याचा एक शोध लावताय म्हणजे एक उजेडात आणताय असं अर्थ होतो त्याचा. सो मे बी आता या बाबतीत तुम्हाला काही माहीत नाही आहे. सो तो एक हिडन अजेंडा आहे. एक मे बी ह्यांच्यामध्ये काही एक कॉन्फ्लिक्ट आहे, काहीतरी एक कॉम्पिटिशन आहे, स्ट्राईफ आहे. हाय ड्रामाचं कार्ड सांगते आहे, बरोबर त्यांच्यावरतीच आहे. आणि त्यांच्यापैकी तुम्हाला मे बी एकाची चॉईस करावी लागेल इन फ्युचर. सो हे द हायरोफंटचं कार्ड हे मॅरेज आहे. द एम्प्रेसचं कार्ड हे सुद्धा एक काय ही एक समृद्धी आहे. द विनसचं कार्ड आहे, प्रेम आहे. सो यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये बॉटम ऑफ द डेक सांगतं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये प्रेम येणार आहे, पण ते सध्या
सध्या सगळ्याच गोष्टी क्लिअर नाही आहे तुमच्या बाबतीत, पण तुम्हाला ती एक राईट चॉईस करायची आहे असं काहीचं. सो तुम्हाला कसं काय रेझोनेट होते ते बघा, पण मला हा एक मेसेज दिसतो आहे. दुसरा एक मेसेज असं सांगता येईल की मे बी कुठल्या इनोव्हेशनचं काळ आहे, द क्रिएटरचं काळ. सो तुम्ही क्रिएटिव्हली काहीतरी करण्याचा प्रयत्न करताय, लाईफमध्ये क्रिएटिव्हली एक्सप्रेस होण्याचा प्रयत्न करताय. मे बी कुठल्या तरी क्रिएटिव्ह फील्डशी तुम्ही संबंधित आहात त्या बाबतीत. पण आता सध्या तुमचा जो अप्रोच आहे ना, हा द जेमिनीमध्ये विनस. सो हा तुमचा जो अप्रोच आहे ना, तो इथे कुठेतरी एक तुम्ही एक संवाद साधताना, जेमिनी काय आहे, हे संवाद दाखवणारी आहे ग्रह. सॉरी, जेमिनी ही रास आहे ना, कालपुरुष कुंडलीमध्ये तृतीय स्थानामध्ये, तो ऑल टाईप ऑफ कम्युनिकेशन दाखवतो. सो तुम्ही आता जे कम्युनिकेशन करताय ना, ते कुठेतरी एकमेकांना ते पोचत नाही आहे मे बी. सो तिथे एक सॉफ्ट अप्रोच, एक प्रेमाचा अप्रोच, विनस आहे ना, विनस इन जेमिनाय. सो तिथे एक सॉफ्ट अप्रोच, एक प्रेमाचा अप्रोच आणला. त्यामुळे ही जी ऊर्जा आहे ना, ही जी आता आहे ती एक चेंज होऊन, म्हणजे हे जे फेस आहेत ते एकमेकांच्या विरोधात आहेत, ते आता हे समोरासमोर असायला हवे. सो तिथे कुठेतरी एक बदल होण्याची गरज आहे. सो तुमचा जो आता अप्रोच आहे तो एक मे बी कदाचित अगदी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, किंग ऑफ स्पोर्डसारखा किंवा किंग ऑफ पेंटेकल्ससारखा अगदीच प्रॅक्टिकल आहे. म्हणजे किंग ऑफ पेंटेकल्स कसं आहे की पूर्ण एक बिझनेस माइंडेड आहे या व्यक्तीमध्ये, पूर्ण प्रॅक्टिकॅलिटी आहे. आणि द किंग ऑफ स्पोर्ट काय मिलिटरी इंटेलिजन्स आहे. सगळ्या गोष्टी लॉजिक आणि हे सगळं बघून करणं, एक फक्त एक बुद्धिमत्ता, फार इंटेलिजन्स ऑथॉरिटी आहे. पण पूर्ण सगळ्या गोष्टी ह्या इथे कुठेतरी एक हृदयाचा संबंध येत नाही आहे, मनाचा संबंध येत नाही, इमोशन्स नाही आहेत तिथे, ॲबसेंट आहेत. सो सगळ्या गोष्टी मे बी आता तुम्ही जे व्यक्त होत आहे मे बी ते एक थोडंसं अगदीच प्रॅक्टिकॅलिटी आहे तुमच्यामध्ये, थोडंसं इमोशन्सची कमतरता नसेल. सो त्या बाबतीत तुम्हाला थोडी चॉईस करायची. तुम्हाला थोडेसे इमोशन्स तुमच्या वागण्यामध्ये थोडंसं एक जो तुमचा अजेंडा असेल, जो तुमचा एक अप्रोच असेल, अजेंडा असं म्हणता येईल, जो अप्रोच आहे तुमच्या एक करिअरकडे म्हणा, कामाकडे म्हणा, किंवा तुमच्या ह्या एक्सप्रेस होण्यामध्ये म्हणा, तुम्ही बाहेरच्या जगाचे एक्सप्रेस होत आहे, तुमच्या करिअरमध्ये एक्सप्रेस होत आहे, त्यामध्ये जो तुमचा अप्रोच आहे ना, तो थोडासा प्रेमाचा असायला हवा. एक असं दाखवते लवर्स इन कंजंक्शन टू विथ 5 ऑफ कप्स. तो इथे थोडासा एक सॉफ्टनेस असायला हवा. सो तुम्ही जे कम्युनिकेट करताय त्याच्यामध्ये थोडंसं प्रेम असायला हवं, अगदी स्ट्रेट फॉरवर्ड असतं कामा नये सगळं. एक विजडम असायला हवं. सो त्यामुळे एक तुम्हाला सर्व प्रकारची समृद्धी मिळेल. द एम्प्रेसचं कार्ड काय आहे, समृद्धी आहे. आणि एम्प्रेसचं कार्ड हे काय दाखवतं की आपण आपली रिॲलिटी निर्माण करतो. ती रिॲलिटी एम्प्रेसचं कार्ड सांगतं. आपण बाहेरच्या भौतिक जगामध्ये आपल्या कॉन्शियस माइंडने आणि अनकॉन्शियस माइंडने, कॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंड ही दोन्ही, लवरचं कार्डसुद्धा ते दाखवतो की एक त्यांचा व्यवस्थित समन्वय साधून आपण भौतिक जगामध्ये जे आपलं लाईफ घडवतो, जी आपली रिॲलिटी क्रिएट करतो, ती एम्प्रेसचं कार्ड दाखवतो. सो तुम्ही जी रिॲलिटी तुम्ही जी क्रिएट करताय ना, त्यामध्ये विजडमसोबत हे थोडेसे इमोशनसुद्धा असायला हवेत. हे दोन्ही इन कंजंक्शन असायला हवेत. सो सध्या फक्त एक तुमचा अप्रोच हा एक प्रॅक्टिकल, एक थोडासा एक बिझनेस माइंडेड, एक फक्त इंटेलिजन्स वापरून असं चाललं आहे. असं काहीचं इथे अर्थ, एक दुसरा अर्थ एक तसा दिसतो आहे. सो तुम्हाला कसा रेझोनेट होतो आहे तो पहा. आपण आता दुसरा मेसेज पाहूया. सेकंड मेसेजचा द स्टोन हे एक कार्ड आहे. त्यानंतर रिबर्थ, त्यानंतर चूज युअर वेपन, आणि दुसरं आहे काय, मर्क्युरी इन सॅजिटेरियस, सॉरी ॲक्वेरियस.
मर्क्युरी इन ॲक्वेरियस, ओरिजिनॅलिटी. सो मर्क्युरी ही बुध ग्रह हा सुद्धा बुद्धीचा ग्रह आहे आणि कुंभ रास ही सुद्धा बौद्धिकच रास आहे. सो ओरिजिनॅलिटी आहे इथे. टॅरो कार्ड्स बघूया. Bottom of the deck, 7 of Pentacles. Ace of Wand, 5 of Wand, High Priestess, Ace of Pentacles, the Emperor, 6 of Swords आणि bottom of the deck 7 of Pentacles. एकतर इथे असं दिसतं एस ऑफ वॉन्ड पण आहे आणि एस ऑफ पेंटॅकलसुद्धा आहे. सो 2 एसेस आहेत त्या स्प्रेडमध्ये. सो मे बी कुठल्या तरी बाबतीमध्ये तुम्हाला इमिजिएट आउटकम मिळणार आहे या फ्युचरमध्ये. काही बाबतीमध्ये इमिजिएट रिझल्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील. रिबर्थचं कार्ड आहे. सो कुठली तरी गोष्ट एक तुम्ही ते निर्माण करणार आहात, रिबर्थ देणार, बर्थ जन्माला येणार आहे, जन्म घालणार आहात तुम्ही, म्हणजे एक क्रिएट करणार आहात. रिबर्थचं स्टोन सांगतं आणि द स्टोन इन कंजंक्शन टू रिबर्थ आहे. सो तो स्टोन म्हणजे काय की काही नाही आहे, मी नथिंग, की एक रॉ आहे, रॉनेस आहे स्टोन म्हणता येईल, की त्यातून तुम्हाला काहीतरी घडवायचं आहे. म्हणजे त्या स्टोनमधून तुम्ही एखादी मूर्ती घडवाल, तर त्याच्यामध्ये काहीतरी कोरीव काम करून, म्हणजे त्याच्यावरती एफर्ट्स घेऊन तुम्ही त्यातून काहीतरी निर्मिती करणार आहात इन फ्युचर. सो आता जी स्टेज आहे ती एकदम रॉ आहे असं म्हणता येईल. सो त्यासाठी चूज युअर वेपन्स हा एक मेसेज आहे, की त्यासाठी जी गरज लागणार आहे तुम्हाला, ज्या स्किल्स आहेत त्या तुम्ही चूज करा, त्या तुम्ही रेस करा. सो ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे, ही जी मॅनिफेस्टेशनची, पेंटॅकल्स, एस ऑफ पेंटॅकल्स काय सांगतो, मॅनिफेस्टेशनची ऑपॉर्च्युनिटी, ही ऑपॉर्च्युनिटी, संधी आहे, दैवी संधी. आणि पेंटॅकल्स हे मॅनिफेस्टेशन, तुम्हाला भौतिक जगामध्ये जे काही निर्माण करायचं आहे नव्याने, तुमचे जे काही होप्स आहेत, एम्स आहेत, गोल्स आहेत, त्याची एक संधी, एक नवीन दिशा तुम्हाला मिळणार आहे एक लाईफमध्ये, मे बी मिळाली आहे. ती इन कंजंक्शन टू हाय प्रिस्टेस. त्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे एक विजडम वापरून. हाय प्रिस्टेस सांगतो तुमचं इनर विजडम वापरा. तुमची इंट्युशन वापरा, इनर विजडम वापरा. चूज युअर वेपन्स. त्यासाठी काय गोष्टी लागणार, काय रिसोर्सेस तुम्हाला लागणार आहेत ते तुम्ही चूज करा, कारण तुम्हाला इन फ्युचर हे घडवायचं आहे. आणि म्हणून ही ॲक्वेरियसमधला मर्क्युरी आहे. सो ॲक्वेरियस सुद्धा काय आहे, बौद्धिक रास आहे.
दुसरं म्हणजे प्रिन्सिपल, ह्युमॅनिटीची रास आहे, शनीची रास आहे ॲक्वेरियस. आणि त्यामध्ये बुध. सो एक बौद्धिकदृष्ट्या तुम्हाला काहीतरी करण्याची एक संधी आहे की ज्याच्यामुळे तुमच्या लाईफला एक स्टॅबिलिटी येईल. ही जी संधी आहे एस ऑफ पेंटाकल आणि एस ऑफ वॉन्ड, ही तुम्हाला एक क्रिएटिव्हिटी आणि तुमची क्रिएटिव्हिटी पण रेस करणारी आहे. दुसरी तुमच्या लाईफमध्ये एक फायनान्शियल पण एक ऑपॉर्च्युनिटी ॲज आहे. दोन्ही आहे, ती तुमची क्रिएटिव्हिटी वाढवणारी आहे आणि तुम्हाला फायनान्शियली पण सिक्युअर करणारी आहे. अशा ह्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, दोन्ही ऑपॉर्च्युनिटी आहेत की त्यामध्ये तुम्हाला एक स्टिफ कॉम्पिटिशन द्यायची आहे. तुम्हाला तुमची जी कला आहे, तुमचे जे स्किल्स आहेत, त्याची एक स्टिफ कॉम्पिटिशन द्यायची आहे. एक कॉन्फ्लिक्टची एनर्जी आहे 5. सो याच्यावरती हे जे काही कॉन्फ्लिक्ट आहे ना, याच्यावरती रिझोल्युशन हे सुद्धा तुम्हालाच एक 5चं कार्ड काय सांगतं की ही कॉन्फ्लिक्टची पण आहे आणि रिझोल्युशन ऑफ कॉन्फ्लिक्टची पण आहे की तुम्हाला त्यातून जो मार्ग काढायचा आहे किंवा त्यातून जे काही नवनिर्मिती करायची आहे ती सुद्धा ह्याच्याच जोरावरती करायची. वॉन्ड्सच्या म्हणजे तुमच्या स्वतःच्या इन्स्पिरेशन वापरून, तुमची इमॅजिनेशन वापरून, एक तुमच्या नवीन आयडियाज वापरून तुम्हाला या एनर्जीमधून स्वतः एक रिझोल्युशन मिळवायचं. म्हणजे जे काही आहे आताची ही जी एक संधी आहे, त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्हाला विजडम वापरायचं आहे. सोबत तुम्हाला तुमचे इन्स्पिरेशन्स, नवीन आयडिया जे काय ते वापरून तुम्हाला एक कॉम्पिटिशन घ्यायची. एक तुम्ही एक जिंकायचं आहे, ते तुम्हाला ती गोष्ट अचीव करायची फाईट करून, असं काहीचं. ॲक्च्युअल फाईट नाही आहे ही, इंटेलेक्च्युअल लेवलची फाईट आहे असं. सो की इन फ्युचर तुम्हाला त्यामुळे द एम्परर हे स्टॅबिलिटी दाखवत आहे. तुम्हाला स्टॅबिलिटी तर मिळेलच, त्यामुळे त्या गोष्टीचे एक पेशंटली एक लाँग टर्म रिवॉर्ड्स तुम्हाला मिळतील. आणि तुम्ही एक 6 ऑफ स्पोर्ट्सचं कार्ड काय सांगतं, जी आताची जी तुमची एक मे बी काही कॉन्फ्लिक्ट असतील तुमच्या लाईफमध्ये, काही वैचारिक कॉन्फ्लिक्ट असू शकतात किंवा एक इमोशनली एक पिरियड तुमचा एक पॅच असू शकतो किंवा अस्थिरता म्हणता येईल. कारण हे सोर्स हे काय दाखवतं, आपले विचार दाखवतात. मे बी कदाचित आता तुमच्यामध्ये एक विचारांची अस्थिरता असू शकेल, एखादा मार्ग तुम्हाला मिळत नसेल किंवा एक क्लॅरिटी नसेल, तर ती तुम्हाला मिळून जाणार आहे. एक तुमचा प्रवास आहे ना, हा एक स्मूथ वॉटर्सकडे म्हणजे एक पीसफुलनेसकडे होणार आहे. कशामुळे तर ह्या ऑपॉर्च्युनिटीमुळे, या मिळाल्यामुळे, याच्यावरती काम केल्यामुळे असं दाखवतं. ते तुमच्या लाईफला एक एम्पररमध्ये स्टॅबिलिटी येईल, तुम्हाला ऑथॉरिटी मिळेल, पॉवर मिळेल कुठल्या ना कुठल्या बाबतीत. एक तुम्ही स्वतः कॉन्फिडंट व्हाल या सर्व गोष्टीने. सो हा एक मेसेज आहे. इन फ्युचर तुम्हाला हे चान्सेस आहेत, एक स्वतःचं एक स्टेबल लाईफ, पीसफुल लाईफ आणि विथ मटेरियल सिक्युरिटी निर्माण करण्यासाठी ह्या एक संधी तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत. एक योग घातलेल्या आहेत, एक नवनिर्मितीच्या, नवीन काहीतरी घडवण्याच्या तुमच्या बुद्धीच्या जोरावरती, असं काहीतरी. सो वर्क लेवलला मे बी तुम्हाला काही ऑपॉर्च्युनिटीज खुल्या होतील, तुमच्या करिअर लेवलला काहीतरी ऑपॉर्च्युनिटी की जिथे तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता वापरायची आहे पुढे जाण्यासाठी. आणि त्याला एक चांगले बेटर प्रॉस्पेक्ट्स आहेत, त्यातून एक बरेचसे रिवॉर्ड्स तुम्हाला, लाँग टर्म रिवॉर्ड्स मिळू शकतील तुम्हाला. सो हा एक मेसेज मला दिसतो आहे. आता आपण 3rd मेसेज पाहूया. द ॲनिमल हे कार्ड आहे 3rd मेसेजसाठी. टुगेदर, डिस्कवरी, आणि विनस इन स्कॉर्पियो, सिक्रेट्स.
स्कॉर्पिओ अष्टमातली रास आहे. अष्टम कालपुरुष कुंडलीमध्ये अष्टम स्थानामध्ये स्कॉर्पिओ आणि तिथे विनस. सो विनस हा शुक्र आहे. सो शुक्र आणि ही मंगळाची रास आहे. सो शुक्र आणि मंगळ हे एक प्रकारे हजबंड वाईफ हे कॉम्बिनेशन होतं. पण हे 8th हाऊस आहे. सिक्रेटिव्ह एनर्जी आहे समथिंग. काय ते बघता येईल. बॉटम ऑफ द डेक द फूलचं कार्ड आहे. आणि इनफॅक्ट सबसिक्वंट कार्ड जे आहे ना ते पण 2 ऑफ कप्स आहे. हे पण आपण विचारात घेऊया. ही 2 बॉटम ऑफ द डेक कार्ड्स आहेत. कारण काय माहिती का इथे टुगेदरनेसचं कार्ड आहे. दुसरं डिस्कवरी आहे. सो आणि ही जी एनर्जी मी तुम्हाला सांगितलं ना सिक्युरिटी ही एक थोडीशी सेन्शुअलिटीची एनर्जी आहे. मी म्हटलं ना शुक्र आणि वृश्चिकेचा मंगळ हे कॉम्बिनेशन हे गुड हजबंड वाईफ हे कम्पॅटेबल कॉम्बिनेशन आहे. इनफॅक्ट विवाहासाठी सुद्धा शुक्र आणि मंगळ या 2 राशी एकमेकाला कम्पॅटेबल आहेत. सो काही गोष्टी तुमच्या नजरेत येतील असं दिसतं आहे. काही गोष्टी तुम्ही पाहू शकाल लाईफमध्ये आणि एक कुठल्या तरी बाबतीत काहीतरी युनियन होणार आहे. एकत्रितपणे एक नवीन नात्यांची सुरुवात, एक नवीन रिलेशनशिप. आता बॉटम ऑफ द डेक हे फुल आहे. नवीन बिगिनिंग, नवीन प्रोग्रेस, एक नवीन फेज दाखवतं. पॉझिटिव्हिटी आहे कुठल्याही गोष्टीसाठी. आणि त्याला इन कंजंक्शन बॉटम ऑफ द डेक दुसरं कार्ड जे आहे ते 2 ऑफ कप्स आहे. सो 2 ऑफ कप्स हे काय दाखवते युनियन, पार्टनरशिप, 2 गोष्टी एकत्र येणे, एक एंगेजमेंट, एखाद्या गोष्टीवरती ॲग्रीमेंट होणे असं. सो मे बी कुठल्या तरी ॲग्रीमेंटची एखादी सुरुवात असू शकते किंवा मग एखाद्या नात्याची सुरुवात असू. कप्स आहे. सो इमोशन्स, नवीन इमोशनची सुरुवात, नवीन नात्यांची सुरुवात असं दाखवत आहे. टुगेदरनेसचं कार्ड आहे. सो मे बी इथे काहीतरी युनियन आहे. मे बी एखादी वर्क लेवलला पार्टनरशिप असू शकते. तर आपण बघू पुढचे कार्ड्स काय आहेत ते. द डेव्हिलचं कार्ड फर्स्ट आहे आणि बरोबर ॲनिमलच्या खालोखाल आले डेव्हिलचं कार्ड. सेवन ऑफ स्वॉर्ड्स, 9 ऑफ पेंटॅकल्स, 2 ऑफ स्वॉर्ड्स, 3 ऑफ स्वॉर्ड्स, किंग ऑफ कप्स. सो इथे मी म्हटलं ना तुम्हाला एक नवीन नात्याची सुरुवात, टुगेदरनेस दिसतो आहे. सो इथे कुठेतरी हार्ट ब्रेक पण आहे. सो मे बी एखादी फेज असेल लाईफमध्ये की जिथे कुठेतरी एक मनाला दुःख होणारी एखादी घटना किंवा इमोशनली एखादं एक हार्ट ब्रेक किंवा काहीतरी नात्यांमध्ये काहीतरी एक लॉस असू शकतो. द डेव्हिलचं कार्ड हे सुद्धा एक बॅड रिलेशनशिपचं कार्ड आहे. सो मे बी ती एक रिलेशनशिप जर अर्लियर काही असेल, एक तुमचा पास्ट असू शकेल की जिथे एक थोडंसं ॲनिमल इन्स्टिंक्ट आहे, एक रॉ इमोशन्स होते की ज्याच्यामुळे तिथे तुम्हाला एक सक्सेस मिळालं नाही असं काहीतरी होऊ शकतं. आणि आता त्यातून तुम्ही बाहेर पडला असाल मे बी कदाचित काही विचारांनी, काही एक
काही डिसिजन्स घेतला, तुम्ही डिप्लोमसी वापरली तुमची आणि तुम्ही त्या फेजमधून बाहेर पडलात. आणि मे बी आता तुम्ही एक स्वातंत्र्य अनुभवताय, एक स्वतःला डिस्कवर करताय, एक स्वतःचंच एक नवीन रूप तुम्ही मे बी तुम्हाला दिसतं आहे. किंवा ही तुमची स्वतःची युनियन आहे. एक स्वतःचा सेल्फ अवेअरनेस आपल्याला कळणं, आपली स्वतःची जाणीव होणं, एक स्वतःचीच मैत्री होणं असंही म्हणता येईल. एक सेल्फ अवेअरनेस तुम्हाला झालं आहे. मे बी काही डिसिजन्स तुम्ही तुमच्या लाईफमध्ये घेतल्या, एक वैचारिक डिसिजन्स काही लाईफमध्ये घेतल्या आणि त्यामुळे आता तुमच्या एक आयुष्यामध्ये किंवा मग या येत्या काळामध्ये तुम्ही घेणार आहात काही बाबतींमध्ये एक काही डिसिजन्स तुम्ही घेणार आहात की ज्याने तुमच्या लाईफला एक स्थैर्य, मानसिक स्थैर्य, एक प्रोटेक्शन म्हणता येईल, इमोशनल प्रोटेक्शन, एक मानसिक स्थैर्य तुम्हाला लाभू शकेल. काहींच्या बाबतीत काही चॉईसेस त्यांना मिळू शकतात, चॉईस ओपन होतील नवीन युनियनच्या, नवीन एकत्र येण्याचे, एखाद्या नवीन रिलेशनशिपच्या चॉईस ओपन होण्याचे चान्सेस आहेत. द किंग ऑफ कप इज अ गुड मॅरेज हे दाखवणारं कार्ड आहे. ही व्यक्ती अ गुड पार्टनर होऊ शकते. सो अगदी खालोखाल आलं आहे ते 2 ऑफ कप्सच्या. सो एखादी व्यक्ती अशी तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकेल की ती एक प्रॉपर तुम्हाला कंपॅनियन मिळून जाईल. किंवा मग काय कुठल्याही बाबतीत पण पर्सनल रिलेशनशिप किंवा मग बिझनेस पार्टनरशिप काही बघू शकता की अगोदर मे बी काही बाबतीत तुम्हाला एक लॉस झाला आहे, काही बिट्रेयल तुम्ही फेस केलं असेल, पण आता तुम्हाला एक चांगली तुमच्या करिअरमध्ये एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला मिळून जाईल आणि एक छान बस्तान तुम्हाला बसवता येईल असं काहीसं. मे बी सिक्रेटिव्ह आहे तर मे बी अजून तुम्हाला त्या गोष्टीची कल्पना नाही आहे, कारण 8th हाऊस आहे. सो सिक्रेट्सची एनर्जी आहे. सो 8th हाऊस ही विनर्स इन स्कॉर्पिओ, ही सिक्रेट्सची एनर्जी ही तुम्हाला ते आता माहीत नाही आहे. ही डोळ्यावरती पण पट्टी आहे, आता ही तुम्हाला दिसत नाही आहे, पण पुढे जाऊन एखादी व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये एक गुड युनियन किंवा एखादी व्यक्ती तुम्ही डिस्कवर कराल, तुम्हाला ती दिसून येईल, एक प्रत्यक्षात तुमच्या लाईफमध्ये तुम्ही अनुभवाल ते एक युनियन असं काहीसं दिसतं आहे. मे बी काही डिसिजन्स तुम्ही घ्याल, कारण हे जो आहे 2 ऑफ स्पोर्ट्सचं कार्ड हे सुद्धा चॉईस दाखवतं, डिसिजन्स घेणे एखाद्या गोष्टीवरती. सो काही डिसिजन्स घ्याल तुम्ही, एक रिस्क पण कदाचित रिस्क घ्याल, कदाचित एक परमेश्वरावर विश्वास ठेवून तुम्ही ही रिस्क घ्याल, एक युनियन. त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये कदाचित एखादं ॲग्रीमेंट तुम्ही कराल आणि एकत्र याल, कारण हे ॲग्रीमेंटचं कार्ड आहे. पण त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये एक फायनान्शियल सिक्युरिटी येण्याचे चान्सेस आहेत. एक स्टॅबिलिटी, इमोशनल स्टॅबिलिटी, इमोशनल प्रोटेक्शन, फायनान्शियल सिक्युरिटी या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे पूर्वी जो काय अर्लियर तुमचा जो एक्सपिरियन्स असेल हार्ट ब्रेकचा, एक जे काही दुःख असेल, जे मनाला झालेलं असेल, सो एक त्यावरती हा एक उतारा आहे असं म्हणता येईल. सो तो एक वैचारिक डिसिजन्स तुम्हाला घ्यायचा आहे पुढे जाऊन. तिथे तुम्हाला ती डिप्लोमसी वापरायची आहे लाईफमध्ये. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सोबत गरजे नसलेल्या सोडून देऊन तुम्हाला पुढे मार्गक्रमण करायचं आहे, की जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये ही समृद्धी येईल. सो या एका सिच्युएशनमधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. तुम्ही या सिच्युएशनमधून बाहेर पडणार आहात असं ही एक फेज तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. हे एक प्रकारचं गिफ्ट आहे तुमच्या लाईफमध्ये, जे आता हिडन आहे, जे आता तुम्हाला सिक्रेटिव्ह आहे थोडं, आणि ते नंतर तुमच्या दृष्टिक्षेपात येईल असं दिसतं आहे.
सो हा एक मेसेज होता पाईल नंबर 3. तुम्हाला जर माझं रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.